नमस्कार, महाराष्ट्र टीव्ही 24च्या महाराष्ट्र बुलेटिन मध्ये मी मानवी आपलं स्वागत करते आहे। चला बघूया महाराष्ट्राच्या प्रमुख बातम्या। कल्याण पश्चिम येथील भगवा तलाव परिसरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनल्याने नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला। कचऱ्याच्या ढिगांमुळे त्रस्त नागरिकांनी स्वतः तलाव स्वच्छ करून कचरा रस्त्यावर टाकत पालिकेचा निषेध केला होता। आंदोलनानंतर पालिकेची हालचाली सुरू केली असून आयुक्तांनी संबंधित ठेकेदारांना नोटीस बजावून तलाव परिसराची सफाई सुरू केली आहे। स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुशोभीकरण झालेल्या भगवा तलावाची सध्याची बिकट अवस्था आणि देखभाल दुसरीकडे पालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये नाराजगीचा सूर होता। पालिका आयुक्तांनी आता तलाव साफसफाईचा कामाला गती दिली असून नागरिकांच्या तक्रारीची दखल घेतली आहे। माझे नाव आहे सुशीला द्विवेदी। मी इथे कल्याण रामबाग येथे राहते आणि नियमितपणे या काळा तलावाला फिरायला वगैरे येते। याच्यापूर्वी जेव्हा पाहत होतो आम्ही तर सगळीकडे अशी घाण वगैरे कचरा वगैरे सगळा पडलेला असायचा, पण सध्या बघतोय आम्ही खूपच स्वच्छता वगैरे आहे आणि त्यामुळे आम्हाला फिरायला वगैरे खूप बरं वाटतंय आणि बघायलाही खूप बरं वाटतंय आम्हाला काळा तलावाला। त्यामुळे मी नियमितपणे अशी येईन आणि अशी स्वच्छता नियमितपणे राहावी ही अपेक्षा करते। आपल्याला माहिती आहे की मागील 2-3 दिवसापूर्वी इथल्या अस्वच्छतेबाबत बराच गोंधळ झाला होता। नागरिकांनी खूप पुढाकार घेतला होता। महानगरपालिकेने माननीय आयुक्त महोदयांच्या मंजुरीने आता जो जुना ठेकेदार आहे त्याचं काम काढून घेण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे, पण त्याचबरोबर महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने हे आत्ता काळा तलाव टेकओव्हर केलेला आहे आणि कालपासूनच आम्ही याच्या स्वच्छतेला सुरुवात केलेली आहे। आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर साफसफाई सुरू झालेली आहे, पाणी मारण्याचं काम सुरू केलेलं आहे। येत्या 8 दिवसामध्ये आम्ही पूर्ण या उद्यानाची जो आहे तो कायापालट होईल, संपूर्ण स्वच्छ होईल, डीप क्लिनिंग केलं जाईल। सर्वत्र इव्हन फवारणीपासून पावडर मारण्यापर्यंत तर पाणी मारण्याची कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर आता साऊंड सिस्टीमसुद्धा जे म्युझिक सिस्टीम्स बंद होत्या त्याही चालू करण्यात आलेल्या। ज्या ठिकाणी साऊंडचा प्रॉब्लेम आहे तोही दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येईल आणि लाईट्स आम्ही कालच सर्व चालू केलेल्या आहेत। फाउंटनच्या बाबतीत, म्युझिकल फाउंटनच्या बाबतीतसुद्धा माझ्याबरोबर विद्युत विभागाचे आता अधिकारी आहेत, त्यांनीही तो टेक ओव्हर केलेला आहे आणि काही दिवसातच तो आपले म्युझिकल फाउंटनसुद्धा चालू होतील आणि साधारणतः 8 दिवसामध्ये आपल्याला हा बगीचा जसा होता तसा पूर्ववत एक चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळेल। आपण काळा तलाव एका कॉन्ट्रॅक्टरना दिलं होतं, त्यांची एएमसी त्यांच्याकडे होते आणि त्यामध्ये काही उत्पन्नाचे जे सोर्स होते ते त्यांनी तिकडे चालवायचे होते। इनिशियल काळात कुठल्या पद्धतीची कंप्लेंट नव्हती। मागच्या 1 महिन्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे कंप्लेंट चाललेले आहेत, त्या अनुषंगाने त्यांना आपण ऑलरेडी नोटीस बजावलेली आहे आणि मागचे 3-4 दिवसात आमची टीम्सनी पण तिथे व्हिजिट केली आणि आता आम्ही पाटली सफाई आमच्या मार्फत सुरू केली आहे। उद्यापासनं आपल्या टीममार्फत पूर्णपणे तिकडे आपण काम सुरू करतो आणि आजपासनं त्यांना कॉन्ट्रॅक्ट रद्दच्या नोटीस देतो आहे। यापुढे आपल्या टीममार्फत आपण तिकडे साफसफाई आणि सर्व गोष्टी करू आणि पुढील काही दिवसात तिकडची निविदा काढून तिकडे वेगळ्याने एक टेंडरने एक कॉन्ट्रॅक्टर नेमू आणि तिकडचं काम त्यांच्या मार्फत करू। कल्याण शहराच्या पश्चिम भागातील बैल बाजार चौकात भरदिवसा एका तरुणावर चाकू हल्ला केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। चाकू हल्ला करणाऱ्याचे नाव अरुण तिवारी आहे। त्वरित घटनास्थळी दाखल होत महात्मा फुले पोलिसांनी आरोपी तरुण तिवारीला अटक केली आहे। ज्याच्यावर हल्ला करण्यात आला त्या तरुणाचे नाव दिलीप चौधरी आहे। फिर्यादी दिलीप चौधरी याच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले आहेत। यानंतर फिर्यादीचा जबाब घेतल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे महात्मा फुले पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी सांगितले आहे। आज सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील वल्लीपीर चौक या ठिकाणी दिलीप रामबचन चौधरी हा मानपाड्याच्या दिलीप टाटा पॉवर कॉलनीमध्ये राहणारा इसम आहे। याच्यावरती इसम नामे अरुण तिवारी याने चाकूने मारहाण केल्याची घटना घडली होती। याबाबत माहिती मिळतात त्वरित बाजारपेठ पोलीस स्टेशनची टीम त्या ठिकाणी हजर होऊन त्यांनी आरोपीस ताब्यात घेतलेला आहे। फिर्यादीचं त्याच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आलेले आहेत, तर त्याची फिर्याद घेऊन महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन याबाबत गुन्हा नोंद करून पुढील कारवाई सुरू आहे। आरोपी हा अटक करण्यात आलेला असून योग्य ती त्याच्यावरती प्रतिबंधक कारवाई आणि अटकेची कारवाई करण्यात येईल। सातारा येथे चंपाषष्ठी निमित्त श्री खंडोबा मंदिरात सकाळी 7 वाजतापासून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीमध्ये महाआरती करून पारंपरिकपणे खंडोबा मूर्तीला पालखीतून मिरवणूक काढत जागीरदार वाड्यात नेण्यात आले। संध्याकाळी हीच मूर्ती पुन्हा मंदिरात आणण्यात आली। यावेळी मंदिर ट्रस्टी व मान्यवरांच्या उपस्थितीत यात्रेला सुरुवात झाली। शनिवारी सकाळपासूनच मंदिरात भक्तांची दर्शनासाठी गर्दी होती। महापालिकेतर्फे मंदिराच्या परिसरात फवारणी करण्यात आली व या ठिकाणी आरोग्य कॅम्प सुद्धा लावण्यात आला।
या मिरवणुकीला जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे, नंदकुमार घोळले, मनपा आयुक्त विभाग कर्मचारी, अर्चना राणे, समाजसेवक अन्वर शेख, सातारा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। यावेळी मंदिर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला। चंपाषष्ठी आहे आणि खंडोबा सर्व संभाजीनगरच्या लोकांचे कुलदैवत आहे। तुळजाभवानी आणि खंडोबा आम्ही लहानपणी शाळेत होतो तेव्हापासून आम्ही 40 वर्षापासून दर्शनाला येतो आणि एकदम जागृत आहे आणि प्राचीन आहे त्याच्यामुळं आणि सर्व लग्न झालेल्या सर्व जोडप्यांना इथं यावंच लागतं। लग्न झाल्यानंतर तुळजाभवानी खंडोबा ते आपलं कुलदैवत आहे आणि खूप आज भक्तगण खूप आलेला आहे, खूप गर्दी आहे आणि चंपाषष्ठीचं आज महत्व आहे। आजचा दिवस म्हणजे दर्शनाचा वेळात वेळ काढून सर्व जनता इथं दर्शनाला येते। आम्ही पण दर्शनासाठी आलो, थोडा उशीर झाला, सकाळी येत असतो। या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे गेली 200 वर्षापासून हे मंदिर औरंगाबाद स्थित असावं असा एक माझा अंदाज आहे। फार पूर्वी प्राचीन हेमाडपंथी बांधकाम आहे आणि हे औरंगाबाद जिल्ह्याचं कुलदैवत आहे आणि मराठवाड्यामधलं एक प्रसिद्ध मंदिर आहे की जे भक्तांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करतं आणि प्रत्येकाच्या नवसाला खंडोबा पावतो। लग्न झाल्यानंतर प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये जागरण गोंधळ हा एक जो विधी असतो तो हा खंडोबाच्या दैवतालाच करावा लागतो आणि त्यातूनच आपलं पुढचं जे आयुष्य ते चालू होतं। आणि आज या चंपाषष्ठीच्या निमित्ताने जे काय भाविक भक्त इथे आलेले आहेत त्यांच्या ज्या काही इच्छा आकांक्षा ज्या काही आहेत त्या सगळ्या पूर्ण व्हाव्या, त्यासोबत माझ्याही व्हाव्या, माझ्या मित्रपरिवाराच्या व्हाव्या हीच मी खंडोबाच्या प्रार्थना करतो आणि प्रत्येकांना शुभेच्छा देतो। 1500-1600 पासून समजे मंदिर आहे, आता तेव्हापासून जी यात्रा चालू आहे। कडेपटाचा खंडोबावरती वरून खंडोबा खाली आलेला आहे असे आद्यदिक आहे आणि सातारा गावातील सर्व नागरिक अगोदर ग्रामीण भाग थोडा होता, आता खूप मोठा झालेला आहे, परिसर वाढलेला आहे, सातारा गाव मोठं वाढलेलं आहे। आता ही जी परंपरा जी जुनी आहे ही आता तशी कंटिन्यू चालू आहे आतापर्यंत। समजा उत्सवाची सुरुवात कशी झालेली आहे, यात्रा सुरुवात कशी केली, कशा पद्धतीने केलेली आहे? हे चालू आहे ही आता समजा सकाळी रोज 7 वाजता सगळी आरती झाली, जिल्हाधिकारी साहेब यांच्या हस्ते आरती करण्यात आली। त्यावेळेस माझे खासदार चंद्रकांत खैरे साहेब, खंडोबा देवस्थानचे अध्यक्ष, सचिव, सर्व विश्वास मंडळ हे आरतीला उपस्थित होते। गावातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक सगळे उपस्थित होते। आरती झाल्यानंतर ठीक 9 वाजता खंडोबाची मूर्ती इथून वाजत गाजत दांडेकर यांच्या वाड्यामध्ये, जागीराच्या वाड्यामध्ये गेली। तिथे त्यांनी पूजा अर्चना रुद्राभिषेक केला। त्यानंतर आता 8 वाजेला परत मूर्ती खंडोबाच्या गाभाऱ्यामध्ये पुन्हा ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी मूर्ती स्थापन होते। स्वामीनाथ शिरायने, विश्वस्त, चेअरमन, सहकारी सोसायटी, सातारा। जवळजवळ 100 पोलीस ताफा इथं तैनात आहे। 40 आपण सिक्युरिटी गार्ड मागवून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर फिरते शौचालय आहे, पिण्याची पाणी सोय, रक्तदान शिबिर, आरोग्य पथक आहेत मनपाचे, स्वच्छता समिती तयार नेमलेली विश्वस्त मंडळाने। एकंदरीत भक्तांना कुठलाही त्रास होणार नाही अशी उपाययोजना विश्वस्त मंडळाने आखलेली आहे। अजय चोपडे। चंपाषष्ठीच्या शुभ मुहूर्तावर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील श्री खंडोबा मंदिरात श्री खंडोबा महाराजांचे दर्शन घेतले। यावेळी भंडारा आयोजित करण्यात आला होता। मंत्री रावसाहेब दानवे यांनी भक्तांशी सुद्धा संवाद साधला। हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात मागील 2 ते 3 दिवसापासून अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील भोकरदन, जाफराबाद, बदनापूर या तालुक्यात आज सकाळी झालेल्या अवकाळी पावसाने शेती पिकाचे मोठे नुकसान झाले असून बदनापूर तालुक्यातील बावणे पांगरी परिसरात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांनी पेरलेल्या रब्बी पिकांना मोठा फटका बसला। या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची रब्बी पिके मका, गहू, हरभरा, तूर, कापूस या पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याचे बदनापूर तालुक्यातील शेत शिवारात पाहायला मिळत आहे। मराठवाड्यात सतत मागील 2-3 वर्षापासून रब्बी पिकाचे अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले। मात्र नुकसान होत असल्याने शेतकरी पूर्णतः हवालदिल झालाय। आता या शेतकऱ्याच्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने शेतकऱ्याला तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी बदनापूर तालुक्यातील भावणे पांगरी येथील शेतकऱ्यांनी केली आहे। आज रोजी सकाळी आलेल्या प्रचंड अवकाळी पाऊस व वाऱ्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड असे नुकसान झालेले आहे।
या ठिकाणी बघू शकता तुम्ही ज्वारीचं पीक हातातोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास याच ठिकाणी निसर्गाच्या लहरीपणामुळे पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे. त्यामुळे प्रचंड शेतकरी आधीच संकटात सापडलेला शेतकरी आणखीन संकटाच्या खाईत या ठिकाणी लोटला गेला आहे. त्यामुळं प्रशासनाने तत्काळ पंचनामा करून या ठिकाणी शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी तीव्र मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. बीडच्या अंबाजोगाईतील बनावट औषध पुरवठा प्रकरणी स्वरती रुग्णालयाकडून द्विसदस्य चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. यातील विशाल एंटरप्राइजेस एजन्सी बिले थांबवण्यात आले असून एजन्सी ब्लॅक लिस्ट करण्यात आली आहे. अंबाजोगाई येथील शासकीय स्वराती रुग्णालयाला पुरवठा करण्यात आलेल्या अजिथ्रोमाइन गोळ्यांचे नमुने गतवर्षी औषध विभागाने तपासणीसाठी घेतले होते. याचा अहवाल वर्षभरानंतर प्राप्त झाला. यात ही गोळी अप्रमाणितपणे असल्याचं समोर आलं. कोल्हापूरच्या विशाल एंटरप्राइजेस एजन्सीकडून जवळपास 25,000 गोळ्यांचा पुरवठा 29 जुलै 2023 रोजी रुग्णालयाला झाला होता. मात्र तपासाअंतर्गत या गोळ्या अप्रमाणित असल्याचं उघड झाल्यानंतर खळबळ आली. रुग्णांचा जीवाशी खेळायचा प्रकार दिसून आला. दरम्यान या प्रकरणात औषध निरीक्षक मनोज पैठणे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर स्वराती रुग्णालयाकडून द्विसदस्य चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस आपण FDAलाही कळवलेलं आणि त्याच्यावर आम्ही त्याच्यापासून औषधं घ्यायचे स्टॉप केले आणि त्याला जे काही त्याचं बिल होतं ते बिल नाही काढलेलं आपण आणखी आणि यापुढे औषधं घ्यायचे नाही असं आम्ही ठरवलेलं आहे. आणि सध्या त्याबद्दलची एक एन्क्वायरी द्विसदस्यीय चौकशी पण मी लावलेली आहे किंवा एक्झॅक्ट प्रकरण काय आहे त्याच्यात काय एक्झॅक्टली झालं याबद्दल चौकशीमधून समोर येईल. आणखी किती औषध घेण्यात आलं होतं? आपल्याकडे 25,000 टॅबलेट काहीतरी होत्या. बीडच्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय महाविद्यालय व रुग्णालय येथून काही औषधे नमुने बीड अन्न व औषध प्रशासनामार्फत शासकीय विश्लेषणासाठी घेण्यात आली होती. त्यातील ॲझिमिसिन 500 टॅबलेट हे ॲझिथ्रोमायसिन घटकद्रव्य असणारे अँटीबायोटिक औषध शासकीय विश्लेषकांमार्फत बनावट असल्याचे व अप्रमाणित असल्याचे घोषित करण्यात आले आहे. या प्रकरणी तपास चालू असून सदरील शासकीय रुग्णालयाला हे बनावट औषध पुरवठा करणाऱ्या 4 पिढींवर अंबाजोगाई तसेच इतर जिल्ह्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुरवठादार पिढी यांनी इतर अज्ञात व्यक्तींच्या संगनमताने ही बनावट औषधे खरेदी व विक्री केली आहे. हे औषध निर्मिती व विक्रीचे जाळे आंतरराज्य असून या औषधाची निर्मिती कुठे झाली, याची विक्री कुठे झाली याबाबत तपासकामी बीड अंबाजोगाई येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र टीव्ही 24च्या महाराष्ट्र बुलेटिन मध्ये सध्या इतकंच. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, अनुभवी डॉक्टर्स से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान. इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर.